मी आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर आम्हाला मार्गदर्शन करावं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंबंधी भारतीय बौद्ध महासभेची भूमिका। भीमराव साहब आप आगे बढ़ो, भीमराव साहब आप आगे बढ़ो। फुलांचं वाटप नंतर करा। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सम्राटांचे सम्राट ज्यांनी हा बौद्ध धर्म संपूर्ण आशियामध्ये दिला, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, संविधानकार बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या धम्म मेळाव्याला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे चेअरमन हरीजी भाई डावलिया, ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट जंजाळे साहेब, SK भंडारे, SS वानखेडे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, मंचासी महिला पदाधिकारी, विविध जिल्ह्यामधून उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर, महिला विभागाच्या अध्यक्षा आणि बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की व्यस्त कार्यक्रमामधून, व्यस्त दिनचर्येमधून आज आपण आंबेडकर भवनामध्ये आलात। इमर्जन्सी अशी मीटिंग मला कॉल करावी लागली। पूर्वी देखील प्रयास केला होता, परंतु पावसामुळे मला वाटतं त्यावेळेला 14 सप्टेंबर असावे, 14 जुलैला, आणि पावसामुळे संपूर्ण कार्यक्रम आपण रद्द केला। नंतर देखील प्रयत्न झाला, तो देखील आपला सक्सेस झाला नाही। परंतु महाराष्ट्राची परिस्थिती आहे, महाराष्ट्राच्या परिस्थिती जी राजकीय परिस्थिती चालू आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक अध्यक्षाशी, प्रत्येकाशी संवाद साधावा, एक संदेश द्यावा। निवडणुकीचा काळ आहे, निवडणुकीची धुमाकूळ सुरू आहे, आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या उत्साहामध्ये भारतीय बौद्ध महासभेची भूमिका काय राहणार, ह्याच्यावरती प्रबोधन मंथन होणं गरजेचं आहे असं मी समजतो। बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही, पहिली गोष्ट क्लिअर करतो। राजकारणापासून आपली फारकत आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मताचा अधिकार दिलेला आहे। एक मत, एक व्हॅल्यू, हे बाबासाहेबांनी प्रिन्सिपल राबवलेलं आहे। जे एक मोठा इंडस्ट्रियल जे मताला अधिकार आहे, तो सामान्यांच्या मताला अधिकार आहे। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं, सत्ता परिवर्तन होऊ शकतं, आणि सत्तेची गुरुकल्ली ही मतदानामध्ये आहे।
म्हणून अशा वेळी आपल्याशी संबोधन करावं, चर्चा करावी, ह्यासाठी हा कार्यक्रमाचा नियोजन आहे. वंचित बहुजन आघाडी अलग आहे, भारतीय बौद्ध महासभा अलग आहे. आपण एक दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये इंटरफिअर करत नाही. भारतीय बौद्ध महासभा त्यांच्यामध्ये काय फेरबदल करत नाही आणि त्यांनी देखील आमच्यामध्ये करत नाही, की जेणेकरून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल बाबा. म्हणून आजची ही सभा महत्वाची आहे असं मी समजतो. भारी बहुजन महासंघाने 100च्या वरती उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये उभे केलेले. वंचित बहुजन आघाडीने 100च्या वरती उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेक उमेदवारांचे आम्हाला फोन आले जे वंचित बहुजन आघाडीचे आहेत. काम करत असताना एक दुसऱ्याशी ओळख आहे. एका बाजूला पक्षनेते प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर प्रकृती तेवढी साथ देत नाही. मग ह्या वंचित उमेदवारांनी माझ्याकडे विचारणा केली तेव्हा सांगितलं मी 10 तारखेला संपूर्ण लाईन माझी क्लिअर करतो. त्याच्या आधी म्हणाल तर मी 4 दिवस उत्तर प्रदेशमध्ये होतो. कालच माझं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मुंबईत आलो. मी सिद्धार्थनगरमध्ये होतो, गोरखपूरमध्ये होतो, इटवामध्ये भारतीय बौद्ध महासभेची मोठे मोठे अधिवेशनं झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल किती लोक होती. त्याच्या 4 दिवस आधी मी प्रयागराजला होतो. अलाहाबाद म्हणून ज्याला पूर्वी बोलत होते, आता त्याचं नाव प्रयागराज आहे. अमेठीला होतो, रायबरेलीला होतो. पुन्हा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम होते, सामने शिबिराचे कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे जरा वेळ लागला ही मीटिंग कॉल करण्यासाठी. म्हणून आजचा दिवस आपण साधलेला आहे. उमेदवारांचे फोन लगातार मला आले, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आले. हे का घडलं तर निर्णायकपणे भारतीय बौद्ध महासभेची ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये उभी केली. लगातार हे तुमच्यामुळे साध्य झालेलं आहे. आम्ही जे आज इथे बसलेलो आहेत हे निमित्त पात्र आहे असं मी समजेन. परंतु खरी ताकद भारतीय बौद्ध महासभेची आहे हे तुमच्यामध्ये आहे. अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहे, कार्यकर्ते आहेत, तुमची सगळी 25 लोकांची तालुका जिल्हा कार्यकारिणी आहे. महिलांचं योगदान फार मोठ्या संख्येने आहे. जो महिला विभाग आम्ही सव्वा वर्षापूर्वी उभा केला आणि एक कार्यकर्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं केलं. आपण सगळ्यांनी मिळून उभं केलं. आज हे लोकांना जाणवतंय, सरकारला जाणवतंय. सरकारच्या यंत्रणेमधून हे गुप्त रिपोर्ट जे जात आहेत सरकारला की आंबेडकर चळवळीमध्ये भारतीय बौद्ध महासभा मोठ्या संख्येने आज पुढे येते. कार्यकर्त्यांचं जाळं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणताय, की यांचा कार्यकर्ता शेवटच्या माणसापर्यंत, बौद्ध माणसापर्यंत पोहोचतोय. धम्माचा प्रचार आणि प्रसार करतोय. बाबासाहेबांची विचारसरणी आणि बुद्धाचे धम्म हा लोकांच्या समोर जातोय आणि लोकांचा प्रचंड संख्येने हा सपोर्ट मिळत आहे. ह्याचं सगळं क्रेडिट मी संस्थेचे पदाधिकारी यांनी आपल्याला देतो बाबा.
मग अशा वेळेला ह्या उमेदवारांचे फोन येणं, काही ज्या महाराष्ट्रामध्ये आघाड्या झालेल्या आहेत त्यांच्यामधून फोन आले मला. आम्ही देखील बौद्ध आहोत भीमरावजी, पण आम्ही आघाड्यामधून युतीमध्ये लढलं, आम्हाला तुमच्या भारतीय बौद्ध महासभेचा सपोर्ट द्या. एक लक्षात येते की ताकद असल्यावरती लोक आपल्या समोर झुकतात. ती झुकवण्याची ताकद आज भारतीय बौद्ध महासभेमध्ये. प्रत्येक आघाड्या आहेत, एका बाजूला युती आहे, 3 पक्ष ह्या बाजूला आहेत, 3 पक्ष त्या बाजूला आहेत. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी आहे. प्रत्येक पक्षाला जो सपोर्टेड जो समाज आहे तो वेगळा आहे. एका बाजूला पुंजीपिते आहे, दुसऱ्या बाजूला वंचित आहे, असं मी उदाहरण करतो. वेगळं पण जाणवतो बाबा. संख्येने आपण मोठे आहोत ह्या महाराष्ट्रामध्ये, पण आज राजकारणामधून आपण वंचित आहोत हे देखील लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीचा जर बेस बोलला तर बौद्ध हा बेस असायचा, आणि हा बौद्ध बेसाला एकत्र आणणं हे गरजेचं आहे की जो येणाऱ्या काळामध्ये आपला मतदार आहे. एक पक्ष चालवायचा झाला तर इतर संघटनेचं पाठबळ असणं गरजेचं आहे. पुन्हा एक पक्ष एका जाती धर्मावरती चालत नाही हे देखील लक्षात घ्या. पण आपली सभा ही मर्यादित आहे. आपले बौद्ध समाजाचा जो स्कॅटर झालेला जो मतदार आहे, विभागलेला मतदार आहे, त्यांना पुन्हा एकत्र आणून त्यांना राजकीय ह्याच्यामधून दाखवणं, राजकीय मार्ग दाखवणं, जी मानसिकता तयार झालेली आहे, नेगेटिव्ह मानसिकता, की आम्ही निवडून येऊ शकत नाही, ती मानसिकता काढून आम्ही विजयाच्या मार्गाने जाऊ शकतो, हा संदेश देण्याचा आज इथून प्रयत्न होईल. वंचित बहुजन आघाडीने जे मी म्हणालो 100च्या वरती उमेदवार उभे केलेले आहेत, आणि चांगल्या प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे काल मी दिवसभर महाराष्ट्रामधल्या ह्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी बोलत होतो. अशोकराव सोनवणे काल मुंबईत होते, पाटोळे होते, त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांच्याशी फीडअप घेतलं. त्यांनी सांगितले 25 उमेदवार आपले आज रेसमध्ये आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये. त्यांना भीमरावजी जरा बूस्टिंग करण्याचा, त्यांना जरा भारतीय बौद्ध महासभेचं बळ देण्याचा कार्यक्रम करा आपण, की जेणेकरून विजयाची माळ येणाऱ्या 23 तारखेला हे त्यांच्यामुळे पडेल. महाराष्ट्रामध्ये नवीन राजकारणाचा पर्व सुरू होईल, अशा प्रकारची विनंती झाली. आणि येणाऱ्या काळामध्ये मी 1-2-3 दिवसामध्ये जे काही उमेदवार चांगल्या रेसमध्ये आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी फिरणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे उमेदवार आहेत जे रेसमध्ये आहेत त्यांच्या विजयासाठी प्रचाराच्या सभा, पदयात्रा वगैरे निर्माण करणार आहे. राजकारण ही गुरुकिल्ली आहे. पहिली गोष्ट, हे गुरुकिल्ली जर हातामध्ये आली तर भारतीय बौद्ध महासभेचे अनेक संकल्प जे प्रलंबित आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये उभं राहता येतं. आपल्याला उभं राहतो आपण, आम्हाला हे करा, आमच्या विहाराला मदत करा,
आम्हाला संरक्षण द्या, आमचे हे प्रश्न आहेत. आमच्या जे भारतीय बौद्ध महासभे अलीकडच्या काळामध्ये जो बौद्ध समाजाचा धार्मिक चैत्य आहे, स्तूप आहेत, धरोहर आहे की जिथे अतिक्रमण झालेली आहे ते करण्याचा आम्ही प्रयास करतोय. परंतु राजकीय इच्छाशक्ती यांच्याकडे नसल्यामुळे, आपण सत्तेमध्ये नसल्यामुळे तेवढं यश प्राप्त होत नाही. अनेक वर्ष आज जर आपण बघितलं आंबेडकर चळवळीचं, आपल्या तर लढाया रस्त्यावरती लढून झालेल्या आहेत. जे काय आपण गेन केलेलं आहे, जे काय आपण प्राप्त केलेलं आहे, ते मोर्चे काढले, धरणं दिली, रस्त्यावरच्या लढाई ज्याला आपण म्हणू शकतो, त्या माध्यमातून आपण प्राप्त केलेलं आहे. आज वेळ आलेली आहे सभागृहाची लढाई लढण्याची, सभागृहामध्ये जाऊन आपले प्रश्न सोडवण्याची. मला वाटतं ही योग्य वेळ असेल. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की जा आपल्या भिंतीवरती लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात ह्या देशामध्ये व्हायची आहे. काळ झपाट्याने निघून चाललेला आहे. शासनकर्ती जमात नसेल, परंतु त्याचा लगाम शासनाचा आपल्या हातामध्ये ठेवण्याची आपण या वेळेला सुरुवात करू. जे मी मगाशी उल्लेख केला, 25 सीटा आपल्या चांगल्यापैकी रेसमध्ये आहेत. उद्याचा निकाल काय लागेल त्याचा मला फिकीर नाही. आघाडी येईल, युती येईल, त्याच्याबद्दल मी काय भाकीत करत नाही, मी काय भविष्यवाणी करत नाही की मी भविष्यकार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जो मी कालपासून आढावा घेतोय, येणारं सरकार असेल त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सहभाग असेल. आमच्याशिवाय सरकार बसणार नाही हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. कोणालाही मेजॉरिटी मिळणार नाही, आघाडी असो आघाडी युती असो. त्रिशंकू ज्याला आपण म्हणतो, त्रिशंकू सरकार, तशा प्रकारची सिच्युएशन, तशा प्रकारची परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील, कोणाला बसवावं कोणाला न बसवावं वंचित बहुजन आघाडीच्या हातात. म्हणून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे. निगेटिव्ह सोडून टाका, नकारात्मक भूमिका सोडून टाका. आमच्या समोर कोण आहे आम्ही त्याला जाणत नाही ही मानसिकता, केवढा बलाढ्य आहे, केवढा धनाढ्य आहे हे विसरून टाका. वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे, ज्याची निशाणी सिलेंडर आहे, तर लक्षात ठेवा बाबा, माझं मत वंचित बहुजन आघाडीला आणि सिलेंडरला, मी दुसऱ्याला ओळखत नाही. आजपर्यंत बरेच चालवले आपण, बऱ्याच त्यांना व्होटिंग द्या आपण, परंतु ह्यावेळेस निर्णायक भूमिका आंबेडकरवाद्यांनी घ्यावी लागेल. बाबासाहेबांच्या राजकीय विचारसरणीला आपल्याला पुढे न्यावं लागेल, नाहीतर तो पराभव होईल. बाबासाहेबांच्या राजकीय विचारसरणीचा हे देखील जाणावं लागेल. म्हणून
निर्णायक भूमिकेमध्ये येणं गरजेचं आहे असं मी समजतो. मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी पार्लमेंटच्या इलेक्शन झाल्या. पार्लमेंटचे रिझल्ट वंचितसाठी बरे नाहीत. त्यावेळेला देशामध्ये एक होतं, एका बाजूला संविधान, दुसऱ्या बाजूला संविधान विरोधी होतं वातावरण होतं. हम 400 के पार चुन के आएंगे तो संविधान को बदल देंगे अशा घोषणा झाल्या. काही लोकांनी रस्त्यावरती येऊन त्याचे विरोध केला. परंतु एक लोकांच्या मनामध्ये खतखत होती, संपूर्ण देशामधलं मी बोलतोय, जो संविधानाला मानणारा वर्ग होता. देशामध्ये करोडोच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहेत, ते एकत्र आहे. संविधानाला मानणाऱ्यांचा सबक त्यांनी शिकवली. हे त्यांनी जाणलं की संविधान आहे म्हणून माझं अस्तित्व या देशामध्ये आहे. माझे हक्क आणि अधिकार शाबूत आहेत संविधानाच्यामुळे. म्हणून माझी जर व्यवस्था आली तर पुन्हा उद्ध्वस्त हो. हे खळखळ ह्या देशामध्ये करोडोंच्या लोकांमध्ये होती. म्हणून जेव्हा इलेक्शन्स आलं तेव्हा त्यांनी दाखवून दिलं संविधान बदलने वालों को. त्यांना तेवढ्या आग्र्यापर्यंत जाऊन दिलं नाही. जे गठबंधन संविधानाच्या बाजूने होते त्यांना व्होटिंग केलं. तेव्हा मी दिल्लीच्या एका सभेमध्ये म्हटलं होतं, बरेचसे पत्रकार तिथे उपस्थित असताना, ही जी जीत झालेली आहे ही संविधानाची झालेली आहे, इंडिया गठबंधनची नाही, हे देखील लक्षात घ्या. संविधानाचा विजय झालेला आहे म्हणून त्या लोकांना तेवढा रिस्ट्रिक्ट केलेला आहे. ईव्हीएम वगैरेचे मुद्दे तो अलग विषय आहे. हे असे त्या काळामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रामध्ये काही विचारवंतांनी, जे पुरुष आहेत, महिला आहेत, लेखिका आहेत, इंटेलेक्च्युअल्स आहेत, वंचित बहुजन आघाडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलं. अरे आम्ही तर बाबासाहेबांचे नातू आहोत, आम्ही तर त्यावेळेपासून संविधानाच्या बरोबर आहोत. जेव्हा आपण संविधानाची वार्ता करत नव्हतो, गोष्टी करत नव्हत्या, आम्ही संविधानाचा सन्मान करत होतो. परंतु तेव्हा टार्गेट करण्यात आलं होतं काही समाजाच्या लेखकांच्या मधून, सो कॉल्ड समाजवादी लोकांच्या माध्यमातून. ते होत असताना भारतीय बौद्ध महासभेने निर्णायक भूमिका घेतली. अशा लोकांशी संवादासाठी आम्ही त्यांना आव्हान केलं. असं लिहिण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला बाजूला ठेवा, भारतीय बौद्ध महासभा ह्या समाजाची मातृ संघटना आहे. ह्या मातृ संघटनेच्या माध्यमातून आपण संवाद करू. पदाधिकारी मध्ये बसलेले आहे, त्यांना मी निर्देश दिले होते यांच्याशी संवाद साधा, विचारांची आदान प्रदान व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्याकडून तसा काय प्रस्ताव आला नाही.
कारण एका मानसिकतेमध्ये ते त्या मानसिकतेचे गुलाम झाले होते. संपूर्ण परिस्थितीचा विचार करत नव्हते. आम्ही आमची राजकीय ताकद कोणाला दावणीला बांधणार नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली. बोलवायचं असेल तर सन्मानाने बोलवा, कारण आम्ही स्वाभिमान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला आहे. परंतु तसं घडलं नाही म्हणून आम्हाला ह्या बाजूची भूमिका घ्यावी लागली. आम्ही काय रामदास आठवले नाही. कोणाच्या दारासमोर कटोरं घेऊन उभं राहण्यासाठी. याचा देखील त्या लोकांनी विचार करायला पाहिजे. ज्यांच्यासाठी पार्लमेंटच्या इलेक्शन्स मध्ये त्यांनी कॅम्पेन केलं, त्यांनी व्हॉट्सअप मधून त्यांच्या बाजूने लिहिला. 2 महिन्यानंतरची परिस्थिती काय ते त्यांना सांगू इच्छितो. ज्यांना मतं दिली ते सत्तेपर्यंत पोहोचले नाही. परंतु आज त्यांची भूमिका काय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. त्या सगळ्यांना मला एक सवाल आहे. देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. जर 75 वर्षांमध्ये जर काँग्रेसने जर संविधानाचा जर सही उपयोग केला असता, संविधानाला मान सन्मान दिला असता, बाबासाहेबांना मान सन्मान दिला असता, तर आज ही सत्तेवरती असणारी मंडळी जी विकासासाठी याची सत्तेपर्यंत पोहोचलीच नसती. ज्या तुम्ही धोक्यामध्ये आलात तेव्हा तुम्हाला बाबासाहेब आढळले आणि संविधान आठवले. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे वस्तुस्थिती आहे ती मानतोय. अलीकडच्या 15 दिवसापूर्वी आलेलं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्याच्याबद्दल मी बोलतो. मारक आहे आपल्याला. सुप्रीम कोर्टाचं लार्जर बेंचचं जजमेंट रिझर्वेशन मध्ये अबाकडा केलेला आहे, ज्याला आमचा विरोध आहे. संविधानाच्या विरोधी तत्व आहे. एखाद्या रिझर्वेशनच्या जागा 10 निघाल्या तर 2 बहुदाना 3 मातंगांना अशा प्रकारचं डिफरन्सेस होत आहे. काँग्रेसने निर्णायक भूमिका घेतली नाही हे देखील आपल्याला सांगतो. आम्ही विरोध केला. भारतीय बौद्ध महासभेने निषेध नोंदवला. वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केली. बाबा यांचा निषेध व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा मान सन्मान ठेवून, परंतु काँग्रेस उतरलेलं नाही हे देखील लक्षात घ्या. ऑन द कॉन्ट्ररी काँग्रेसची 2 सरकार आहे जी आता स्थापन झाली. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्यांनी ही पॉलिसी इम्प्लिमेंटेशन केली. ही आपल्यासाठी धोकादायक आहे. ना फायदा बहुदाना होणार, ना इतर जातीच्या ना होणार. का नाही भूमिका घेतली? इंटेलेक्च्युअल जे काय होते पूर्वीचे महाराष्ट्रात, त्यांना माझा सवाल आहे. का नाही आता निर्णायक भूमिका तुम्ही घेत? बाबासाहेबांना काँग्रेसने काही मान सन्मान दिला नाही, सगळेजण जाण. एका बाजूला जगजीवन राम हे 7 वेळा पार्लमेंटमध्ये निवडून येतात.
बाबासाहेब दोनदा इलेक्शन लढवतात, दोनदाही पडतात. भारतरत्न कधी मिळालेला नाही. ते पोर्ट्रेट बाबासाहेबांचं संविधान पार्लमेंटमध्ये लागलं नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. बाबा आपला कोण, दुसरा कोण. कोणाच्या दावणीला बांधण्यापेक्षा कधी स्वतंत्र अस्तित्वात ठेवणं कधी पण गत्यंतर असतं, गरजेचं आहे. बाबा आम्ही स्वतंत्र आहोत, संख्येने आम्ही कमी आहोत, परंतु आज वंचित बहुजन आघाडीमध्ये 12 बलुतेदार आहे. मुस्लिम समाज आहे, ओबीसी समाज आहे, मराठा समाज आज मोठ्या संख्येने आहे. त्या सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. म्हणून बौद्धांनी समजू नये की आपण एकटं लढतोय, तर आपण सगळ्यांना घेऊन लढतोय. मुस्लिम समाजाच्या 10 सीटा आपण दिलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने पहिली जर लिस्ट कुठली डिक्लेअर केली असेल तर मुस्लिमांची केलेली आहे. मायनॉरिटीज आहेत. काँग्रेसने आजपर्यंत त्यांना भाग दाखवून दुसऱ्या पक्षाचा त्यांना भय दाखवून काँग्रेसने मतं घेतली. परंतु जेव्हा सत्तेची भागी आली, सत्तेची जेव्हा बारी आली, तेव्हा त्यांना मतं दिलेली, त्यांना उमेदवारी दिलेली नाही. म्हणून मुस्लिम समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आपल्या बरोबर आज उभा राहिलेला. मातंग समाजाचे लोक आहेत. आपल्यानंतर मातंग समाज मोठी संख्या आहे. भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी मराठवाड्यातले हे त्या समाजाचे आहेत. जरा हा शब्द मला जातीवादी वाटतो, म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही. परंतु त्या समाजाचे लोक, आपण बौद्ध झालेली लोक आज भारतीय बौद्ध महासभेमध्ये बौद्ध भिक्खू आहेत. लातूर वगैरे उमरगा ह्या भागामध्ये त्यांच्यामधून बौद्ध भिक्खू झालेले आहेत. अशा सगळ्यांची मोठ बांधलेली आहे आणि आपण या इलेक्शनला पुढे जातो. काँग्रेसवरती टीका म्हणून नाही, तर डोळसपणे याचा सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे. 2014 पासून जी विचारसरणी आज बसलेली आहे केंद्रामध्ये आणि स्टेटमध्ये, ती विचारसरणी आपल्याला विरोधामधली आहे. ज्याने त्या विचारसरणीने त्या काळामध्ये बाबासाहेबांना विरोध केलेला, ते तुम्हाला कसं पुढे जाऊन देतील. तर 2014 पासून जे घटना घडत आहे किंवा नियोजन पद्धतीने ह्या घटना घडवल्या जात आहेत, त्याला कधी काँग्रेसने विरोध केला नाही, हे देखील जाणा. 2014 पासून जे प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे, सरकारी कंपन्यांचं, सरकारी मालमत्तेचं, ज्याला नवरत्न कंपन्यांचा उल्लेख होतो, नवरत्न कंपन्या या सरकारने विकून टाकलेल्या आहेत. 2014 पासून काही आता उरलेल्या आहेत, त्या देखील आता येणाऱ्या काळामध्ये विकून टाक. त्याला विरोध झाला नाही. विरोधी पक्षाकडून विरोध करतोय तो आम्ही करतोय, रस्त्यावरून करतोय, कारण आमचं रिप्रेझेंटेशन तिथपर्यंत नाही, आम्ही सभागृहामध्ये तिथपर्यंत नाही. उद्या रिझर्व
रिझर्वेशन प्रमोशनच्या अनेक पिटिशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. हे एस के मंडारे इथे बसलेले, त्यांच्या युनियनच्या मार्फत 2 पिटिशन तिथे पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये, परंतु त्याची सुनावणी होत नाही. सुनावणी कधी होईल हे देखील आपल्याला सांगतो. जेव्हा हे विकून टाकल्या जातील तेव्हा एक गव्हर्नमेंटकडून ऍफिडेव्हिट येईल. आता सरकारी कंपन्या राहिल्या नाहीत, रिझर्वेशनचा प्रश्न नाही, अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट येईल, तुमचं रिझर्वेशन खतम होईल. विरोधी पक्षांना विचारावं लागेल, एवढं वर्ष तुम्हाला आम्ही सत्तेमध्ये बसवलेलं आहे बाबा, आमच्या प्रश्नावरती आज नाही बोलणार तर कधी बोलणार? हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिकेवरती आली. कधी आम्ही मनुवादी संघटनेच्या मनुवादी पक्षाच्या बरोबर आम्ही कधी नव्हतो आणि नसणार आहे. संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत, कारण आम्ही वंचित आहोत. या प्रायव्हेटायझेशनचा विषय आहे, एज्युकेशनचा विषय आहे. देशामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी पास झालेली आहे, कायदा निर्माण झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये पार्लमेंट उघडून तो एक कायदा पास करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षणामधून बाबासाहेबांचे धडे काढण्यात आलेले आहे. नवीन एज्युकेशनच्या पॉलिसीमधून जो कामगाराचा पोरगा असेल कामगार होईल, शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरी होईल, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होईल, हा प्रावधान आहे. का विरोध होत नाही झाला? आम्ही तोकडे पडतोय, तुम्हाला तर आम्ही व्होटिंग दिली पार्लमेंटच्या इलेक्शन मध्ये, का नाही आवाज ह्याच्यावरती आज आपण उठवत? अनेक विषय आपल्या समोर आहेत. म्हणून त्याच्यावरती चर्चा होणं व लोकांचं प्रबोधन होणं. जो भरकटलेला समाज आहे, वंचित समाज आहे, त्यांना ह्या गोष्टी सांगून देणं. जनगणना देशामध्ये होत नाही. जनगणना झाल्यानंतर हे रिझर्वेशन कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलं जाईल हे जनगणनेच्या माध्यमातून ठरवण्यात येतं. काल परवापर्यंत जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा आम्ही जनगणनेचा मुद्दा मांडत होतो, तेव्हा काँग्रेस अपोज करत होते. आज सत्तेमध्ये नहीं तो हम लोग जनगणना करेंगे, ओबीसी कितने हैं, कौन कितने हैं वो बताएंगे, अशा घोषणा कांग्रेस करते. दाखवायचंय करायचंय की काँग्रेसची नीती आहे मी समजतो. म्हणून जे काय आपल्याला सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल आहेत आपल्याला प्रविष्ट करतायत व्हॉट्सअपच्या माध्यमामधून, त्यांना हे सगळे प्रश्न विचारण्याची गरज आहे. आम्ही स्वतःचं अस्तित्व आणि आमची राजकीय भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये मांडू. त्यांना मी एक विचारू इच्छितो, बाबा वंचित बहुजन आघाडी त्या गुजरातमध्ये नाही, वंचित बहुजन आघाडी त्या मध्य प्रदेशामध्ये नाही, मग ह्या राज्यामध्ये मार खाल्ला तो कोणामुळे खाल्ला ते देखील लोकांना सांगा.
मात्र महाराष्ट्राचा जेव्हा विषय येतो तेव्हा वंचितला ठोकण्यात येतं, हे लक्षात घ्या. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला, म्हणजे आंबेडकर चळवळीतल्या कुठल्याही राजकीय पक्षाला लोकांनी उभारी दिलेली नाही. तर हे राजकीय पक्षाचे गुलाम कसे म्हणतील आमचे नेते, ही त्यांची मानसिकता आहे. त्याला वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे नेते अडकत नाहीत, म्हणून हा विरोध आहे. मध्यंतरी मी सर्च करत होतो, शोधत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयडॉल मानून, आयकॉन मानून रिपब्लिकन नात्याने 52 काहीतरी संघटना आहेत, राजकीय संघटना. 52 राजकीय संघटना दर्ज झालेल्या आहेत इलेक्शन कमिशनरकडे. मला पण आश्चर्य वाटलं. नेत्यांची नावं बघितली, कधी आठवली नाही, कधी ऐकण्यात नाही. नेता गल्लीला पंजाबीच्या राजकारणावरती बोलतो, याच मला आश्चर्य वाटलं. 52 संघटना मानव समाजाला भीतीच्या रस्त्याने नेत आहेत. जनाधार नाही, राजकीय अस्तित्व नाही, परंतु संघटना काढून मोकळे झालेले आहेत. त्या नेत्यांना तर मी काय म्हणत नाही बाते, नॅशनल नेते मी त्यांना समज, परंतु जे काय कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असतील त्यांना मी सांगू इच्छितो, बाबा आपला वेळ आणि शक्ती कार्य हे असं भरटून जाऊ नका. येणाऱ्या 23 तारखेच्या रिझल्ट नंतर जेव्हा वंचित बहुजन आघाडी रिझल्ट देईल तेव्हा यांची दुकानं बंद होतील, हे लक्षात घ्या. रिपब्लिकन नावाने चालणाऱ्यांची दुकानं बंद होतील. ह्याच्यामुळे अशा संघटना चालून देणार नाही. म्हणून त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील, अनुयायी असतील, बाबा खरंच बाबासाहेबांच्या राजकीय पक्षाला जर न्याय द्यायचा असेल, विचाराला न्याय द्यायचा असेल, तर वंचित बहुजन आघाडीमध्ये जॉईंट व्हा, पक्षाचं नेतृत्व करा, एवढं मी सांगू इच्छितो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम घेत असताना, विशेषतः खाली 6 महिने वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे माझे कार्यक्रम झाले नाही किंवा मी मग कार्यक्रमाला गेलो नाही. नागपूरच्या दीक्षाभूमीवरती होतो, परंतु मला जाणवलं की महाराष्ट्रामध्ये बीएसपीच्या नावाने थोडंफार संघटन शिल्लक. काही लोक मला येऊन भेटतात, त्यांना माहिती मी भारतीय बौद्ध महासभेचा आहे, तरी मला येऊन भेटतात. आणि असं आहे की शेवटच्या माणसापर्यंत भेटत असतो. मी स्पर्धा बिर्धा असा काय आठ ठेवत नाही. कोणाला यायचं असेल तर माझ्याशी संवाद साधू शकता. तेव्हा मला जाणवलं की काही विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये बीएसपीचा कॅड आहे, बीएसपीचं संघटन आहे. बीएसपीच्या नावाने काही उमेदवार देखील मी बघितले आहेत की बीएसपीच्या नावाने काही उमेदवारांनी फॉर्म्स वगैरे भरलेले आहेत. संघटन चांगलं आहे. केव्हा चांगलं होतं तर जोपर्यंत मान्यवर कांशीरामजी आमच्यामध्ये होते तोपर्यंत संघटन खूप चांगलं होतं.
पण कांशीराम साहेबांचं निधन झाल्यानंतर ते आतातून निघून गेल्यानंतर ही बीएसपीची विचारधारा राहिली. बीएसपीची विचारधारा ज्या महामानवांच्या विचारधारेवरती चालत होती ती पटरीवरून उतर गेली. त्या विचारधारेपासून ही उतरली आणि तेव्हापासून बीएसपीचं ही अधोगती चालू आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, जिथून उगम झाल्या बीएसपीचा उत्तर प्रदेशामधून तिथून तिचा सफाया होतोय. आज वेगळं अस्तित्व इथे ठेवू नका महाराष्ट्रामध्ये. कारण हे पण जाणून घ्या बाबा, मोदी स्वतः बसलेले नाहीत, तर बीएसपीने महाराष्ट्र उत्तर प्रदेशामधल्या 16 सीटा या पडलेल्या आहेत. इतिहास जाणून घ्या पहिला. विशेषतः बीएसपीचे जे काही लोक असतील त्यांना उद्देशून बोलतोय. पक्षाचा नेता जेव्हा असतो, पक्षासाठी काम करतो, समाजासाठी काम करतो, तेव्हापर्यंत हा पक्षाचा नेता असतो. ये समय वो पटरी से उतर गया, विचारों से पटरी से उतर गया, वो हमारा नेता नहीं बन सकता. करून टाका त्याला, दुसरं नेतृत्व उभं कर. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी छोट्या इलेक्शन्समध्ये, कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्समध्ये निर्णायक आहे. पण ह्या वेळेला तुम्ही लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं राहा असं मी त्यांना सांगेन. कारण बाबासाहेबांची विचारधारा आहे, किसी के मानसिक गुलाम नहीं हो तुम. बाबासाहेब म्हणतात, पुन्हा एकदा कोट करतो, ज्या वेळेला एखाद्या नेत्याच्या तुम्ही सरेंडर होता, त्याचे गुलाम होता, त्यावेळेला तुमची विचार करण्याची शक्ती ही निघून जाते. महाराष्ट्रामधल्या नेत्यांबद्दल काही बोलायला नको. रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले यांचा पक्ष आहे. केंद्रात कुठलंही सरकार असून द्या, ते मंत्री आहेत. मनोरंजन करण्यासाठी पार्लमेंटमध्ये घेतलं जातं, अशी माझी तरी विचारधारणा आहे. धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी मी जेव्हा नागपूरला होतो, माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. मी तर मुद्दा मांडला, आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की दीक्षाभूमीचं राजकीयकरण करून देणार नाही. दीक्षाभूमीच्या मंचवर सगळ्या भंतेजींनी बसावा आणि दिवसभर धम्मदेशना द्यावी, हा मुद्दा मांडला आणि तो लोकांनी अंमलात आणला. नाहीतर मी कार्यक्रम करून देणार नाही, कारण माझ्याकडे 3,500 समता सैनिक दलाचं बळ होतं. कुठलाही राजकीय नेता त्यावेळेला बीजेपीचे बघितले असेल 2 वर्षापूर्वी, फडणवीस, गडकरी वगैरे सगळे त्या मंचकावरती असायचे, ह्यावेळेस आले नाही. त्याच्यानंतर रामदास आठवलेंची प्रेस कॉन्फरन्स झाली, तेव्हा मी पत्रकारांना विचारलं की काय म्हणत, त्यांनी वार्तालाप काय झाला. ते बोलले 20 सीटा पाहिजेत, 20 सीटा दिल्याशिवाय त्यांना बसून देणार नाही, नाही दिल्या तर त्यांचं सरकार बी पाडणार वगैरे, अशा प्रकारचं बोल. काय स्थिती आहे आज? 2 सीटा मिळालेल्या आहेत, त्याच्यातल्या 2 सीटा बीजेपीला विकून टाकलेल्या आहेत. ही परिस्थिती आहे रिपब्लिकन नेत्यांची. नागपूरचे जयेंद्र कवाडे
धुळे आम पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं 5 लाखाच्या फरकाने गडकरी यांना निवडून द्या. असे समाजाचे नेते एका बाजूला आणि स्वाभिमानाची चळवळ घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी निघालेलो आहोत. एक पर्याय देण्यासाठी येथील वंचितांना, येथील आदिवासींना की राजकीय सत्ता हस्तगत करावा, एवढी ताकद बनवा की ते आपल्या दारामध्ये ते उभे राहतील. आणि एवढी ताकद आज महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेने निर्माण केलेली आहे. राजकारणाची समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये बदली करून टाकू. हे सगळे राज्य निरीक्षकात जाणतात की वंचित बहुजन आघाडी मुसळी देऊन बाहेर येईल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत की त्या सगळ्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. त्या गॅस सिलेंडरच्या निशाणीवरती बाबा बटन दाबा. काही लोकांचा प्रचार आणि पैसा आमिषच दाखवते, ते झुटकारून काढा बाबा. निर्णायक लढाईच्या टप्प्यावरती आज आपण पोहोचलेलो. राजकीय अस्तित्व आपलं टिकलं तर येणाऱ्या आपल्या पिढीला आपण न्याय देऊ शकतो. येणारी पिढी म्हणजे आपली मुलं बाळ, यांच्याबद्दल मी बोलतो. त्यांच्यासाठी काहीतरी आपण तरतूद करू शकतो. हीच मुलं नाही तर उद्या मोठी झाली तर तुम्हाला विचारतील. संविधान धोक्यामध्ये होतं, बाबासाहेबांनी सर्व मिळवून दिलं होतं, परंतु तुमची पिढी राखण्यामध्ये आज कमकुवत पडली, कमी पडली. तुम्ही आमच्यासाठी काही केलेलं नाही. हा प्रश्न उद्याच्या काळामध्ये विचारू शकता. म्हणून ही निर्णायक लढाई आहे आपली उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी. जे सत्तेवरती गेलो तर आपल्या हक्कांनी अधिकार शाबूत राहू शकतात, आपलं रिझर्वेशन शाबूत राहू शकतं, आपलं एज्युकेशन शाबूत राहू शकतं. उत्तर प्रदेशमध्ये आता सांगितलं 2 दिवसापूर्वी होतो, प्रचंड मोठा प्रश्न आज उत्तर प्रदेशच्या एज्युकेशनवरती निर्माण झाले. आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, मी जेव्हा गोरखपूरमध्ये होतो, आणि गोरखपूर म्हणजे या योगींचे मतदारसंघ आहे, त्यांचा ते तिथे राहतात, त्यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे 24,000 स्कूल बंद हो रहे. एका वेळेला 24,000 स्कूल ह्या येणाऱ्या काळामध्ये बंद करताय. जास्तीत जास्त लोक आपले जर असतील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी ह्या स्कूलमध्ये टीचर आहेत, तुम्हाला सांगू इच्छितो. परंतु उत्तर प्रदेशमध्ये ज्याला आपण म्हणतोय बाबा 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या, त्यांनी आवाज उठवलेला नाही, काही बोलत नाही, कारण मानसिक दबाव आहे, आर्थिक दबाव आहे. तुरुंगामध्ये जाण्याचा डर आहे, म्हणून त्याच्यावरती आवाज उठत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते. काय देखील सांगतो, मगाशी ज्याचा मी उल्लेख केला, रिझर्वेशन इन रिझर्वेशन, ह्या फडणवीस सरकारने, फडणवीस याचे मिने नाही, डेप्युटी असले तर, जात असताना इलेक्शनच्या 1 दिवस आधी त्यांनी कमिटी गठीत केली आणि कमिटी गठीत करून ह्याच्यावरती अबकड म्हणून याच्यावरती डिव्हिजन करा. येणाऱ्या काळामध्ये जर बसले तर हे महाराष्ट्रामध्ये देखील आपलं रिझर्वेशन खतम होईल.
त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. जिथे जिथे उमेदवार असेल तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करा. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात लार्जेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कार्यकर्त्यांचं वगैरे भारतीय बौद्ध महासभेचं आहे. आपण ही बाजी पलटू शकतो आणि विजयी होऊ शकतो एवढा विश्वास ठेवा. आपण एकटे नाही तर आपल्याबरोबर संपूर्ण समाज, वंचित समाज आज उभा आहे. त्यांनी देखील जाणलेलं आहे की ही लढाई हरलो तर आपण बॅकफुटला जाऊ. म्हणून ही कळकळीची विनंती आहे बौद्धांना आणि सर्वात सिंहांना की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि सत्तेची फळं काय असतात ती नंतर आपण ती चाखू एवढं आपल्या होतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने आपण इथे आलेला आहात. विषयाचं गांभीर्य आपण जाणलेलं आहात. विषय महत्वाचा आहे. म्हणून आपण येणाऱ्या मला वाटतं आज पुढचे 10 दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ते 10 दिवस आपण झटून काम करावं. राजकीय सत्ता इथे हस्तगत करू. पुन्हा एकदा त्याच्यानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी लागू. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद साहेब. आदरणीय डॉक्टर भीमराव साहेबांनी आपल्याला अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपणा सर्वांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देतो की साहेब आपण